नमस्कार मित्रांनो, घटस्थापनेच्या सगळ्यांना शुभेच्छा। आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे। मी मुलीला शाळेत सोडायला गेलते तर एक ताई मला बोलल्या, आज येलो कलर आहे, तुम्ही येलो कलर का नाही घातला? तर मी एकच बोलली, येलो कलर कशासाठी? तर ते बोले, देवी आज येलो कलर साडी घालते। म्हटलं देवी नाही घालत, माणसं घालतात, हा एक धंदा आहे कपड्यावाल्याचा। बरं असू दे, काय का असताना फक्त एवढंच आहे, मी एक सांगू इच्छिते की देवी आहे ना, राक्षसाची देवीने युद्ध केलेलं आणि तिने कोणता वेगवेगळा कलर नाही, पण ती पूर्ण रक्ताने माखलेली होती आणि नवरात्री 9 दिवस तिने त्या युद्ध करून ती खूप दमली होती आणि तिने 9 दिवस आराम केला, विश्रांती घेतली आहे। आणि मग आपण 9 दिवस तिच्यासमोर नाचतो, गातो, बागडतो देवीला खुश करण्यासाठी। तर मग कलर कोणता आहे, काय घालायचं ह्याच्याशी घेणं देणं नाही, पण जेव्हा तुम्ही नवरात्री समोर दांड्या खेळता, गरबा खेळता, तेव्हा फक्त असे कपडे परिधान करा की त्याने अंग प्रदर्शन होणार। हे भान ठेवा की तुम्ही देवीच्या दरबारात नाचताय, देवीला खुश करायसाठी नाचतात, देवीसाठी नाचताय, तर तुम्ही कसं व्यवस्थित कपडे परिधान करा। देवीच्या दारात पण हे असं अंग प्रदर्शन करू नका। हा ठीक आहे, आणि तुम्ही पण एक देवीचं रूप आहे, तुम्ही पण महिषासुर मर्दिनी आहे, काली आहे, दुर्गा आहे, सगळं तुम्ही आहेत। तुम्हीच असे कपडे घालून जर गरबा करणार अंग प्रदर्शन करून, तर काय फायदा? व्यवस्थित कपडे घाला, व्यवस्थित गरबा खेळा, देवीला खुश करा आणि तुम्ही पण खुश राहा आणि स्वतःची रक्षा करायला शिका।